भजना गोमटान तो या झाला फाटा बाधिकेचा, किंवा याची देई घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. अनेक ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाला उपदेश केलाय. 2 तास तुम्हाला मी उपदेश प्रकरणातलेच प्रमाणावर बोलन, पण आपल्याला अभंगाच्या भूमीकडे वळायचं. अरे अनेक ठिकाणी उपदेश केलाय, अनेक ठिकाणी सुंदर नरदेह मिळालाय म्हणले. जसा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा मिळत आहे, ध्यानात नव्हतं, मनात नव्हतं, एक अचानक देह मिळालाय म्हणले. एक एक येऊनी कोटी कोटी फेरान मग लागे वारा मानवाचा. 84,000 लक्ष येऊन्या फिरून आम्हाला मानवाचा जन्म प्राप्त झालाय, सुंदर नरदेह प्राप्त झालाय. अनेक ठिकाणी महाराजांनी उपदेश केलाय. आज महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात षडोक्षणा हाती करावा उपाय, षडोक्षणा हाती करावा विचार, 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 तरवया पर भव सिंधु, तरवया पर भव सिंधु, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ, विचारन तरावया फार भव सिंधू, नासिवंत देह जाणार सकळ, नाहीसे खातो काळ सावधान. महाराजानं 6 घंटे म्हणले नाही, 12 घंटे म्हणले नाही, 1 घंटा म्हणले नाही, दुपारपर्यंत म्हणले नाही, 1 दिवस म्हणले नाही, 8 दिवस म्हणले नाही, महिना म्हणले नाही. महाराजांना किती बारकाईने विचार केलाय, क्षणाला महत्व दिले. पापण लौस्तर क्षण, क्षणोक्षणा हाती करावा विचार. अरे का विचार करायचा आहे? तरावया फार भव सिंधू, हे भवसागर तरुण जायचं, क्षणाक्षणाला विचार करणं महत्वाचं आहे. पुन्हा एका ठिकाणी महाराजांनी अर्धा क्षणाला महत्व दिलं, अर्धा क्षण घडे संत. पुन्हा एका ठिकाणी महाराजांना क्षणाला महत्व दिलं. ते क्षणभर जर तुम्ही तन मन धनानं देवाच्या दारात उभा राहिलात तर तुम्हाला 4 मुक्त्याची प्राप्ती आहे म्हणली. देवाची देवाची द्वारी उभा कळवरी, देवाची द्वारी उभा कळवरी, देवाची द्वारी उभा कळवरी, देवाची द्वारी उभा कळवरी, हरिमुख मना, हरिमुख मना. एकदा गायक मंडळीसाठी टाळी वाजवा. कीर्तन रंगायचं म्हणलं की गायनाचार्य, मर्दंगाचार्य आणि सिस्टीम, या 4 गोष्टी असल्या की कीर्तन
रंगली. नाही तर कीर्तनकार म्हणायलाय मर्दंगाचार्य देखा न खपन देखा न खपन. पण इथं सगळं सुंदर. कोण म्हणलं महाराज बंद? महाराज पण एक नंबर. देवाची द्वारी उभक्षण भरीन त्याने मुक्तीचारी. 4 मुक्त्याची प्राप्ती आहे म्हणले. ब्रह्मांडाचा मालक ईश्वरात्मा. याच्या दारामध्ये तुम्ही तन मन धनानं जर उभे राहिलात तर 4 मुक्त्याची प्राप्ती आहे म्हणले तुम्हाला. आणि देह कसा आहे म्हणले? विचार करा म्हणले. विचार क्षणोक्षणा हाती करावा विचार आणि तरावया फार भवसिंह. अरे देह पाचाचा आणला उसना. पंचम महाभूताचं शरीर आहे हे उसना आणलेलं शरीर आहे. हे एक दिवस जाणार आहे. देह जाणार याशी काळोबा खाणार किंवा ठाला ठाला. काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे? ते देह काळाचा आहे. काळ याच्यावर टपून बसलेला आहे. आज जसं शेतामध्ये एखाद्या कोठ्यामध्ये गांजराचा ढिगल असतो. कोठ्यामध्ये गांजराचा ढिगल होता आणि त्या कोठ्याला एक आडू लावलेला होता राजू महाराज. आणि त्या आडूवर बोक्या बसलेला होता आणि खाली एक उंदीर होता. उंदीर एक 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 गांजर त्या बिळामध्ये न्यायचा. बोक्यानं वरून पाहिलं अरे त्या उंदराला एक गांजर बस झालं. याचं पोटच केवढे. पण त्याने एक घास बी खाल्ला नाही. सकाळी 9 वाजता सुरुवात केली. 5 वाजेपर्यंत एक 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 गांजर त्या बिळामध्ये न्यायचा. 5 वाजता त्या बोक्यानं उडी मारली आणि उंदराचा नाश्ता केला. आता बिळातले गांजर खाचे कोण? तसं काळ तुमच्या आमच्यावर टपून बसलेला. अरे तुमचं सोडा. देवाला सुट्टी दिली नाही. देवाला येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरू आले अवतार. फिरते पामर जीवन फिरते पामर जीवन. येथे नाही उरू आले अवतार. फिरते पामर फिरते पामर जीवन. ते पामर जीव किती. आपण आता कीर्तन सुटल्याच्या नंतर घरी जा. अशी अंगावर रग घ्या आणि मनातली मनात विचार करा. आपल्या घरचे किती लोक गेले? आपल्या गल्लीतले किती लोक गेले? महाराज म्हणले विचार करा. आता देखत ना तू पण तू तोही कैसा झाला. आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. सुंदर नरदेह मिळाला. इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे इंद्रिय हात पाय कान. बोलाया वचन जन तुझोड नारायण. दास जीवन भवारो गए. वास जीवन भवारो हाथ पाय कान. हाथ पाय कान. हाथ पाय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. देह मिळाला. इंद्रिय दिले पुन्हा आयुष्य देखील दिलं. एखाद्या माय माऊलीला मुलगा झाला.
मुलगा झाल्याच्या नंतर असा मुलगा झाला की गोरा गोरा पान, फुलासारखा छान, कुरुळे केस, टोबरे गाल, झाल्या झाल्या 3.5 किलोचा भरला. जिकडे तिकडे पेढे वाटायचा आनंद झाला. राजू महाराज देह मिळाला, इंद्रिय मिळाले, पण 6व्या दिवशी मुलगा कुचकाला. काय कमी पडलं? आयुष्य. आणि ते आयुष्य देखील आपल्याला मिळालं. आयुष्य मापाया बैसला मापारी, आणि तुकारे संसारी व्यवहाराचे. खडी घडी काळ वाटयाची पाहे, आणि अजून किती आहे. आणि आयुष्य इतकं महत्वाचं आहे की आयुष्य देह मिळाला, इंद्रिय मिळाले, आणि आयुष्य जर भरपूर मिळालं ना तर महाराज म्हणले देव होता येते. आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी, ह्या 3 गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत. आणि आपल्यावर देवाचे उपकार आहेत की ह्या 3 गोष्टी आपल्याला मिळाल्या. पहिले उपकार देवाचे की आपल्याला सुंदर नरदेह दिला. ज्या वेळेस आपण आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस तिथं काय आनंद होता का सुख होतं? तिथं निष्ठ दुःख होतं. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मुद्र जाना क्षणोक्षणा. त्या ठिकाणी गर्भामध्ये आपण आहे देवाला आरोळी दिली. हे देवा, इथून मला सुखानं बाहेर काढ. या दुखाबे गळे दुरिताचे जाळे उगवणी. आठवीन पायी हा माझा नवसन रात्र आणि दिवस पांडुरंगा. अरे मी तुझं भजन करीन, मी तुझ्या नामाचा जय जयकार करीन, पण बाहेर आल्याच्या नंतर कव्हा कव्हा कव्हा. पहिले उपकार देवाचे, दुसरे उपकार आई वडिलाचे. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, आणि ज्याला माय नाही त्याला माईची किंमत विचारा. आज ह्या कुटुंबातून 14 दिवस पूर्ण झाले. आज ह्या कुटुंबातली माय निघून गेली. दादा, ह्या कुटुंबाला विचारा माईचं दुःख काय असतं. पहिले उपकार देवाचे, दुसरे उपकार मायबापाचे, आणि तिसरे उपकार संताचे. संतांनी मार्ग दावणी गेले आदिंदया निधी संतती. येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी मार्ग दाखविलाय. या कुटुंबातून आज आई निघून गेल्या. 14 दिवस पूर्ण झाले. अरे माय काय सांगावा, माईचे उपकार काय सांगावा, ते माझ्या वाचायला पण शोभणार नाही की आई वडिलाचे एवढे माणसावर उपकार असतील. पण आपण सगळे समाजामध्ये बेउपकारी लोक जन्माला आले. आज बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतंय मायबापाची सेवा होत नाही, मायबापाला बोलत नाहीत, मायबापन सुनाचं सासूचं जमत नाही, सासऱ्याचं सुनाचं जमत नाही. हाडाचे काढ केले, रात्रीचा दिवस केला, नयनाचा आरसा केला, हाताचा पाळणा केला, त्याला म्हणायचं दादा माय. आणि ती माय आज ह्या कुटुंबातून निघून गेलेली. आणि त्या माईच्या 14व्या निमित्त, गोड जेवणानिमित्त आज हा ठेवलेला कार्यक्रम. असा कार्यक्रम का ठेवायचा? आज या ठिकाणी शाहूनगर मध्ये हे अन्नदान आहे. मी तर माझ्या बुद्धीनं सांगतो की हा सोहळा आज वैकुंठामध्ये देखील आहे. मी माझ्या मनानं बोलत नाही, तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा
वडिलाची पुण्यतिथी पितृ वैकुंठ देवती पितृ वैकुंठ देवती पितृ वैकुंठ देवती वडिलाची पुण्यतिथी पितृवैकुंठ देवती पितृवैकुंठ देवती पितृवैकुंठ देवती. आज या ठिकाणी जे अन्नदान आहे आज वैकुंठामध्ये पण पितृ जेवतात. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे वडिलाची पुण्यतिथी आणि पितृ वैकुंठ जेवती. आणि असे कार्यक्रम जर केले तर गेलेली व्यक्ती कुळाला आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण हे सिद्धी तया कुळा. तुकाराम महाराजाचे प्रमाण आहेत मी मनानं सांगन. आणि असे का जिवंतपणी केली नाही सेवा गेल्याच्या नंतर केलं नाही ज्ञानदान गेल्याच्या नंतर केलं नाही अन्नदान ती गेलेली व्यक्ती शाप दिल्याशिवाय राहत नाही. मोशी दुराचा पुत्र झाला पुत्र झाला मोशी दुराचा पुत्र झाला पुत्र झाला मोशी दुराचा पुत्र झाला पुत्र झाला मोशी दुराचा पुत्र झाला. गुराचारी पुत्र झाला पुत्र झाला वंश गुराचारी पुत्र पितर वंश दुराचारी पुत्र झाला. अरे तुमच्यासाठी आम्ही काय काय नाही केलं. रात्रंदिवस काबाड कष्ट केले जमीन जायचं घर दार आणि मी गेल्याच्या नंतर तुम्ही माझ्यासाठी 4 पात्र पण उठवू शकत नाहीत. मग गेलेली व्यक्ती वंश दुराचारी पुत्र झाला. गेलेली व्यक्ती शाप देते. म्हणून ठाला विठाला महाराज म्हणले विचार करा क्षणोक्षणा हाती करावा विचार करावा या फार भव सिंधू. अरे हे देह न म्हणले हे देह जाणार आहे म्हणले याशी काळोबा खाणार आहे म्हणले हा देह नाशिवंत शरीराची होय माती 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 कोणी नये रे सांगत शरीराची होय माती कोणी नये रे सांगत शरीराची होय माती शरीराची होय माती होय माती ओ शरीराची होय शरीराची होय माती किंवा शरीर जायाचे ठेवणी आणि अविलास करी अभिलाष शरीर ठेवून जायचं म्हणले महाराज. जसं की एखादा व्यक्ती दवाखान्यातून घरी आणला डॉक्टर म्हणले आता याच्यावर विलाज नाही याला घरी न्या. ते व्यक्ती घरी आणला आणि घरी आणल्याच्या नंतर मरण पावला तर वारल्याच्या नंतर किती तास घरात ठेवते पाहुणे रावणे येऊसते. पाहुणे रावणे आले की काय म्हणतात काढा काढा म्हणती याचा भूमी झाला. अरे काढा म्हणतात काय म्हणतात आणि त्याची जागा कुठे आहे लक्षेला ठावो स्मशाने जा
क्रोध माया रती रात्र दिवस काम क्रोध माया. एकदा टाळी वाजवा याच्यासाठी. वा, जे महाराजाच्या होटात असते पोटात असते जागे कपावू लागले. जे महाराजाच्या पोटात असते ते गायनाचार्याच्या होटात असते आणि जे गायनाचार्याच्या होटात असते ते मृदंगाचार्याच्या पोटात असते. वाजवा एकदा टाळी. वा, काय म्हणले? लक्ष याला ठाव. आपली जागा कुठे? मसन वाट्यामध्ये. केवढा बी बंगला बांधा, केवढा बी बंगला बांधा, शेवट आपला कुठे? मसन वाट्यामध्ये. त्याच्यानं महाराज म्हणले क्षणाक्षणाला विचार करा, क्षणाक्षणाला विचार करा. असा विचार करा की हे भवसागर आपल्याला तरुण जायचंय, हे देह नाशिवंत आहे, हे देह जाणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हे देह नाशिवंत आहे म्हणले. मग काही साधक मंडळी जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे गेली, म्हणली महाराज तुम्ही सांगतात हा देह नाशिवंत आहे, हे देह जाणार आहे, मग आम्ही काय करावा? महाराज म्हणले अरे डोळे दिले, मुख दिले, कान दिले, हात दिले, पाय दिले. जगद्गुरु तुकाराम महाराजानं याच्यासाठी एक अभंगच खर्च केला. घेई घेई माझे वाचे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे वाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे,
तान माझ्या विठोबा गेई 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 माझे वाचे वदना विठोबाचे गेई गेई माझे वाचे वदना विठोबाचे गई गई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गई गई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचन गोड नाम विठोबाचे तुम्ही आई काळे कानन माझ्या विठोबाचे गुण म्हणत येते धाव घेईन माझ्या विठोबाचे पायी आणि तुका म्हणे जीवा आणि नको सोडूया केशवा सुंदर देह मिळालाय देह मिळाला का कळाला हा मिळाला का कळाला हा कळाला मायबाप मिळाले का कळाले आणि बायको मिळाली का कळाली मिळाली बिन कळाली बायकोन माईनं आवाज द्यावा पप्या ए पप्या एक नाही दोन नाही आणि बायकोनं नुसतं म्हणा हे व मग माय बाप मिळाले का कळाले माता माहुली पाचारी माता माहुली पाचारिता माता माऊली पाचारिता नाही दिला मागुता रे शब्द नाही दिला मागुता पहिला झालो नंतरही येता पहिला झालो नंतरही येता बहिरा माता माऊली पाचारिता शब्द दिला नाही अरे माईचं ऐकलं नाही म्हणून नरद्याला येताना बहिरा झाला म्हणले महाराज बहिरा काय झाला म्हणले बहिरा अरे माय म्हणली माझा बाळ्या इतका गुणाचा होता शाळात जायचं की मला नेऊन सोडावं लागत होतं शाळातून घरी आणायला मला जावं लागत होतं झोपीतून उठला की आई म्हणायचा खेळायला जाताना आई म्हणायचा खेळून आला की आई म्हणायचा माझ्याशिवाय माझं पोरग क्षणभर पण राहू शकत नव्हतं पण काय झालं महाराज लग्न झालं वाजवीत गाजवीत सून घरी आणली तेव्हापासून मोह कतही ऐका आधी होता भला आधी होता भला आणि या रांडेने नाशिया आजचं कीर्तन म्हणजे दादा गेलेल्या व्यक्तीसाठी कीर्तन नाही तुमच्या आमच्यासाठी कीर्तन आहे अरे ध्यानात ठेवून विचार करा एक दिवस आपलं पण असं कीर्तन होणार आहे मग कीर्तन व्हायच्या आधी सावध व्हा आणि विचार करा आज हे कीर्तन हसायचं नाही आज हे कीर्तन रडायचंय पण जगद्गुरु तुकाराम महाराजांना असे प्रमाण लिहून ठेवलेत आणि ते आपल्याला लागायलेत दुःखाचे प्रमाण आहेत त्याच्यावर आपण हसाय नाही पाहिजे रडाय पाहिजे पण ते आपल्याला हसू आले महाराज काय म्हणले आधी होता भला आणि परिया रांडेने नाशिला म्हणून महाराज म्हणले हे देह जाणार आहे जिंदगी एक किराया का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकालना पड़ेगा क्यों क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिस
पानाचा उसकत को दिया जिस पानाचा उसकत को दिया जिस पानाचा उसकत को दिया हो दिया रे इस पानाचा हो दिया रे पानाचा हो दिया याला अनुसरून या चालीला अनुसरून क्या किया तूने जीवन गमा दिया जिसे पाना था उसको तो याला अनुसरून मी एक दुसरा अभंग बसविला कोणता मग काय करा धरिला 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 बंदरी चतुरे धरिला धरिला बंदरी चतुरे मग या नाशवंत देह जाणार आहे मग काय करा धरिला पंढरीचा चोरण गळा बांधून या दूर हे देह जाणार आहे हे नाशिवंत आहे अनेक प्रमाण झाले मग काही साधक मंडळी जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे गेली आणि म्हणले महाराज आम्ही काय करावा तुमचं सांगितलेलं आम्हाला पटलं महाराज म्हणले तुम्ही एक काम करा संताची संगत धरा संत समागमे राधिका बळी संत समागमे राधिका समागमी धरावी आवडीन करावी तातडी परमार्थाची परमार्थाची तातडी करा म्हणले संताच्या संगतीत देव कळ तू संताचे संगती मशता संताचे संताचे संगती करुवाले कमलापती आपुले कोणी जन हो संताचे संगतीन कळो आले कमलापती किंवा संताचे संगती मनोमार्ग गतीन आकळावा शिरपती येणे पंथी किंवा संताविन प्राप्ती नाही नाहीशी देत वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ देवाची जर प्राप्ती करायची असेल तर संताला शरण जावं लागन म्हणून महाराजाच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणले संत समागमी धरावी आवडीन करावी तातडी परमार्थाची परमार्थ करा परमार्थ हे महाधनन जोडी देवाचे चरण परमार्थासारखं दुसरं धन कोणतं नाही परमार्थ हे काय म्हणले महाधन आहे म्हणले महाधन देवाची प्राप्ती संताविन होत नाही दोघा बाप लेकाचं राजू महाराज भांडण लागलं बाप म्हणला देव नाही आणि पोरग म्हणलं देव आहे
कोण होते दोघ जण ते भया हिरण्यकश्यपू प्रल्हाद बाप म्हणायचा देव नाही आणि पोरग म्हणायचा देव आहे. दोघाचं भांडण लागलं. बाप म्हणला देव कुठे, पोरग म्हणलं या देव खांबात आहे. खांबावर लात मारली. साक्षात ब्रह्मांडाचा मालक ईश्वराचा जनिता जगाचा पोशिंदा पांडुरंग परमात्मा प्रगट झाला. खांबावरी लात मारिली दुर्जनी आणि तंबी नारायण प्रगटाला. पण भाव तसाच लागन. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव लय लांब नाही. शुद्ध त्याचा बाब जन दुरी नाही देव त्याला. नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. शुद्ध त्याचा भाव झाला आणि बुरी नाही देव त्याला. अंतकरण शुद्ध ठेवा. भगवान परमात्म्याचं भजन करा आणि गोड बोला. एकमेका संग प्रेमाने राहा. माऊली एका ठिकाणी म्हणले गोड बोला. साच आणि मामाला मी तुले आणि रसाला शब्द दैश्य अमृत गोड बोला म्हणजे माणसं गोड बोलणं. मधुरावाणी मोठी मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोटी गोड बोला म्हणले. पण माणसं गोड बोलणं, माणसं बोलणं भांडणं लागणं. हरिपाठात माऊली म्हणले अनंत वाच्या बरळ ती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. पण माणसानं असं वागायचं ना असं बोलायचं गड्या की या जगात आपला कोणी दुश्मनच विरोधकच नसला पाहिजे. एका कवीनं असं सुंदर एक गीत गायले. मानस आता तरी मानसात ये मानसाव आता तरी मानसात ये. कलियुगाचं वाग लागलं लाचारीने जीवन जगलं. मानस आता तरी मानसात ये. अरे एक दिवस आपल्याला इथून निघून जायचं. आपण हे घरदार पसारा माय बाप बायको लेकर बाळ चट आपल्याला सोडून जायचं इकडे दादा. असा विचार करा की या ठिकाणी आपल्या बोलल्यानं कोणाचा आत्म्या दुखुनी आपलं कोणासंग भांडण नसणे. इतकं प्रेम की महाराज एका ठिकाणी म्हणले प्रेमाविनं भजन आरताविनं पोती नाकाविनं मोती. इतकं प्रेमानं राहा. आपण म्हणतो बायको. महाराज एका ठिकाणी म्हणले बाईल म्हणे खरं मरता तरी बरं आणि नाशी येले घर थुंकून. ज्या वेळेस आपला अंतिम काम काळ जवळ येईल त्यावेळेस तिच्या संग आपण उभं आयुष्य घातलं ती बायको देखील आपल्याला म्हणती माझ्या मुखातून काढीन मी हे शब्द. जगद्गुरु तुकाराम महाराजाचे शब्द. बाईल म्हणे खरं मरता तरी बरं नाशी येले घर थुंकून.
आपण म्हणतो शेजारी शेजारी म्हणती मरे नका मेला आणीला कंटाळा येण्या नाही कुणाचे कुणी तुझं नव्हे रे कुणी अंतिमच असेल एकल पराने माझे 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 कोणीच नाही तर आपलं कोणीच एक दिवस चट आपल्याला सोडून जायचे आज आई आपल्यातून निघून गेली या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसरला काळाने या आईवर मातोश्रीवर घाला घातला आणि आजचे 14 दिवस पूर्ण झाले त्या कुटुंबाला विचारा आई काय असते अरे लहानपणी लेकराची आई मरून म्हातारपणी डोळ्याच्या समोर मुलगा मरून आणि तारुण्य वयामध्ये एखाद्या माता माऊलीचा माय माऊलीचा नवरा मरून ज्या माय माऊलीचा तारुण्य वयामध्ये पती गेला तिला पतीचं दुःख विचारा ज्या लहानपणी लेकराची आई गेली त्या लेकराला आईचं दुःख विचारा आणि 60-70 वर्षाची आईन 60-70 वर्षाचे वडील असतील त्यांच्या डोळ्याच्या समोर एखादा 25-27 वर्षाचा मुलगा गेला असेल त्या आई वडिलाला मुलाचं दुःख विचारा आई किती प्रेम करती सांगू का दादा अरे सर्व नाटकी प्रेम आहे ज्या वेळेस एखादा तरुण मुलगा म्हाताऱ्या आई वडिलाच्या देखता निघून गेला मरण पावला ती माय येडी होती दादा येडी असे कितीक जागेवर असे प्रसंग माझ्या डोळ्यानं मी पाहिले ज्या वेळेस आपला तरुण मुलगा म्हातारपणी आपल्या डोळ्यात देखत मरण पावला त्या ठिकाणी आई भानाव नाही त्या ठिकाणी वडील भानाव नाही एका ठिकाणी मी माजलगाव तालुक्यामध्ये सुरुमगाव म्हणून गाव आहे त्या गावामध्ये गेलो बाबावानी असे 70 वर्षाचे 60 वर्षाचे तिथं व्यक्ती बैठकीमध्ये क्वार्टर बसलेले मी जय हरी घातला त्यांनी जय हरी घातला नाही माझ्याकडे पाहिलं नाही बसा म्हणले नाही उठा म्हणले नाही मी तिथल्या त्यांच्या मुलाला विचारलं बाबाला ऐकू येत नाही का बाबाला दिसत नाही का ते म्हणले बाबाला ऐकू येतंय बाबाला दिसतंय बाबाची तब्येत टाकाटक आहे बाबाला कशाचं रोग नाही तब्येत अशी ओके फक्त एक आमचा छोटा भाऊ गेल्या वर्षी महाराज ऑक्सिजन मध्ये वारला तेव्हापासून बाबा कोणाला बोलत नाही कोणाला बसव म्हणत नाही त्यांच्याच ती धुंदीमध्ये राहते म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आपला मुलगा निघून गेला त्या माणसालाच मुलाचं दुःख माहित लहानपणी आई गेली त्या मुलालाच आईचं दुःख माहित ज्या तरुणपणी माझ्या माय माऊलीचे मालक निघून गेले त्या माय माऊलीलाच नवऱ्याचं दुःख माहित ज्या कुटुंबातून आई निघून गेली त्यांच्या कुटुंबाला विचारा माय म्हणजे काय असते दादा अरे बाजावर पडलेली असं नका पण माय असावा बाजावर पडलेला का असं ना पण बाप असावा अरे दिवसभर तुम्ही काबड कष्ट करून या कावड कष्ट करून आले कवाडाला थाप मारली तुमची बायको कवाड उघडणार नाही तुमचा भाऊ कवाड उघडणार नाही तुमची भाऊजाई कवाड उघडणार नाही पण 60-70 वर्षाची माय तुम्ही आल्याशिवाय झोपणार नाही तुम्ही नेसता कवाडाला बाई म्हणा एका मिनिटात कवाडापाशी येईन आणि कवाड उघडीन याला म्हणायचं दादा माय एका कवीनं असं सुंदर गाणं काढलं गीत 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 तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले जिवंतपणे पोसले नाही आता कशाला म्हणतोस आई आता कशाला म्हणतोस आई तुझ्यासाठी प्राण सोडिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले त्याला म्हणायचं दादा आई माझे मायाचा सागर दिला दिले जीवनाधार हेडपत्या उन्हात रखरखत्या रानात
राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तुला उपवास. मन मातीतून काढताना पुढे बीग काढते पास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनात. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत माहेर जिवंत. अरे लेकीच्या घरी किती बी श्रीमंती असू द्या, दिवाळीचा सण जवळ येऊ द्या, माईचं असं अंतकरण लाय 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 होते. माझी मुलगी दिवाळीला कवा येईल आणि मी डोळे भरून मुलीला कवा पाहिन. मुलगी आल्याच्या नंतर तिची थैली रिकामी जाऊ देणार नाही. तिच्या थैलीमध्ये लसणाच्या कांड्या टाकेल. जे आतू आली 80 वर्षाची माय स्वयंपाक घरामध्ये गेली, दुरडी खाली काढली, दुरडीवरली परात काढली, अर्धी कोर पोळी हातामध्ये घेतली, तांबर पाणी हातामध्ये घेतलं आणि दरवाजाच्या दिशेनं निघून आली. दरवाजामध्ये आल्याच्या नंतर एक पाय दारात आणि एक पाय घरात. 60 वर्षाची आखी तिच्या डोळ्यासमोर दिसली. माय हरण आली का ग? किती संसारामध्ये गुरपाटली तू. 8 दिवस झालं, 15 दिवस झालं माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. मला सारखी तुझी आठवण येते. 80 वर्षाच्या माईनं 60 वर्षाच्या मुलीला कडकाडून मिठी मारली आणि प्राण सोडून दिला. त्याला म्हणायचं दादा माय. म्हणून महाराज म्हणले हे सगळा काय हे आपल्या डोळ्यामध्ये धुरय अभंगाचं शेवटचं. शिवंत देह जाणार संगेळ, शिवंत देह जाणार संगेळ. डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार संगेळ, नाशिवंत देह जाणार संगेळ. ऐसे खातू पाळ सावरा
रे नका डोळे धुर बरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाहीशो खातो काळ सावधान. आणि एवढं सांगून मी महाराज म्हणले कळालं नाही. हे जग नाही कळाले मग दुसरं येईल. हे जग नाही कळाले काल बांधून येईल चलत बटपा. या ठिकाणी ज्या 14व्या गोड जेवणाच्या निमित्ताने या ठिकाणी माझ्याकडे आलेली सेवा तसं बोलता येईल तसं बोलण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. आज आपल्यातून ज्या आई निघून गेल्या त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा ठेवलेला कार्यक्रम अन्नदान कीर्तन या ठिकाणी त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा ठेवलेला कार्यक्रम आहे. आई वडिलाच्या ऋणातून माणूस उत्तीर्ण होऊ शकत नाही दादा. ह्या कुटुंबातून आज आई निघून गेले. 14 दिवस झाली ही उणी भरून निघणं शक्य नाही. पण छोटासा अल्पशा बुद्धीनं हा निर्णय केलेला ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे हा कार्यक्रम आहे. अरे सोडणे गेली आई मायल्या कराला. सोडणे गेली आई मायल्या कराला. आई 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 म्हणू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेली आई सारा परिवार. सोडून गेली माय आई लेकराला. सोडून गेली आई माय लेकराला. आई 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 म्हणू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. म्हणून दादा मायबापाची सेवा करा, गोड बोला, चांगलं वागा, वारकरी जीवन जगा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आषाढी कार्तिकीची वारी करा. आणि ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्या आई वडिलाची सेवा करा. आपल्या बोलण्यानं आई वडिलाच्या डोळ्यात पाणी येऊ नये, आपल्या बोलण्यानं आई वडिलाचं मन दुखू नये याची काळजी घ्या. मायबापाला काय लागत दादा? मायबापाला बंगला लागत नाही, मायबापाला गाडी लागत नाही, मायबापाला पुरणपोळी लागत नाही. तुम्ही दिवसभर कामावून आले, हातपाय धुतले, बैठकीत बसले, निस्तं तोंडानं म्हणायचं माय जेवली का, बास पोट भरलं दादा. फक्त परमार्थ म्हणजे काय?
माय बाप केवळ कासिंतेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची ये धुरी. माय बापासारखं तीर्थच कोणतं नाही, फक्त माय बापाची सेवा. या कीर्तनाला आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, आपले मारुती महाराज वाघ असतील, रामबुवा असतील, आमचे मोहन महाराज असतील, आमचे राऊत महाराज असतील, चॅनलवाले, सिस्टीमवाले, मर्दंगाचार्य, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी 2 तास बसून माझं कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न केला. मी काही महाराज नाही, मी काही पामर आहे. मी तुमच्या पायाची चप्पल आहे. मज पामर आहे काय थोरपणन पायीची वाहनं पायी बरी. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा आरची तशी भक्ती. तुम्ही महेशाच्या मूर्ती आहेत, तुम्ही माझ्या आईवडिलासारखे आहेत, मी तुमच्या लेकरासारखा आहे. पण जशी भगवंतानं बुद्धी दिली त्या नियमाप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. काही एखादा शब्द आनंदाच्या भरामध्ये माझ्या मुखातून गेला असन, कोणाचा अंतकरण दुखला असन, मला लेकरू म्हणून माफ करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोली रे करू रे बापुरे नाही उच्चारी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.